लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिकच्या सातपूर परिसरातील रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे पुन्हा एकदा नागरिकांच्या जीवावर उठले आहेत। 20 ऑगस्ट रोजी रात्री सकाळ सहकार परिसरात खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात आदळून 36 वर्षीय मोहिनी शंकर ढाकोळकर या गंभीर जखमी झाल्या। या अपघातात त्यांच्या सोबत असलेल्या मुलांना किरकोळ दुखापत झाली। मुलाला ताप आल्याने मोहिनी ढाकोळकर कामावरून घरी आल्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेल्या होत्या। हॉस्पिटलमध्ये तपासणी करून तिघेही दुचाकीवरून घरी परत असताना पावसामुळे रस्त्यावरील खड्डा दिसला नाही। दुचाकी थेट खड्ड्यात आदळल्याने तिघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले, तर दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली। अपघातानंतर मोहिनी ढाकोळकर या तब्बल अर्धा तास रस्त्याच्या कडेला चक्कर येऊन पडल्या होत्या। काही वेळाने ये जा करणाऱ्या नागरिकांनी त्यांना तातडीने सातपूर येथील कराड हॉस्पिटलमध्ये दाखल केले। गंभीर दुखापतीमुळे त्यांना अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले। जवळपास 7 दिवसांपासून त्या रुग्णालयात दाखल असून कुटुंबाचा करता आधारच रुग्णालयात असल्याने 3 मुलांची जबाबदारी कुटुंबावर आली आहे। या घटनेची माहिती प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सविता रवींद्र काळे यांना मिळताच त्यांनी मोहिनी ढाकोळकर कुटुंबियाची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली। जखमी महिलेला शक्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले। तसेच नाशिक महापौर हिमगौरी आहेर आडके आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी चर्चा करून महानगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सविता काळे यांनी लोकशस्त्रांविषयी बोलताना सांगितले आहे। खड्ड्यांमुळे नागरिक जखमी होत आहेत। अपघातात मृत्यू झाल्यानंतरच मदतीचा विचार न करता गंभीर जखमी नागरिकांनाही तातडीने आर्थिक मदत मिळावी पाहिजे, यासाठी ठोस धोरण असणे गरजेचे आहे, अशी भूमिका सविता काळे यांनी व्यक्त केली। दरम्यान निवडून आल्यानंतर प्रभागातील विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सविता काळे यांनी या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल मोहिनी ढाकोळकर कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत। वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।